मित्रांनो आपण किनीच्या फाटीवर मैदान किती तारखेला पडले मैदान ते 27 डिसेंबर 27 डिसेंबरला पडले मैदान. हा. बरं आता मध्ये यात्रेत आता किती दिवस झाले यात्रेत झालं मैदान त्याला? यात्रेत आता काय 15 दिवस झाले असतील 15 दिवस. मैदान. हो. बरं आता कसं फाटीचं कसं नियोजन केले त्या? फाटीचं काय यात्रेची फाटी आहे तीच आहे. फक्त आपण चेंज म्हणजे पुढे जी दगडे आहेत ते सगळे गोळा करणार आहे. दगड काढून टाकणार आहे. बर. आणि बैलांना थांबायसाठी व्यवस्था करणार आहे पुढे. बरं बरं आता मला सांगा कसं मैदान कशा निमित्त ठेवले? पहिलवान ब्रह्मादादा जाधव हम्म. यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे. बर. एक आदत एक बैल, बर. एक दुसरा एक बैल, एक आदत आणि एक दुसरा बैल आहे. एक दुसरा बैल. बक्षीस कसे आहेत काय? पहिल्या इलेक्ट्रिक बाईक 41, 31, 21, 15, 13, 11 बर. असं बक्षीस आहे. आणि प्रवेश फी? प्रवेश फी 1000 रुपये. 1000 रुपये प्रवेश फी. काय सांगाल मैदानाबद्दल? म्हणजे आता मैदान हे रिसर्च होणार आहे. बर. कारण की मैदान रिसर्च करणं मागचं कारण आहे की दादांच्या नावाला आणि येणाऱ्या पिकअपच्या मैदानाला कुठलंही गालबोट लागू नये त्या मैदानामुळे. मित्रांनो दादाचं मोठं पिकअपचं मैदान आहे आणि दादानं पिकअपचं मैदान घेतले मला वाटतं अजून म्हणजे डिक्लेअर नाही तारीख झाली, परंतु तुमचं म्हणणं आहे की दादानं आधी तुम्हाला ताकीद दिली असेल की दादांनी मला मैदान घेताना सांगितलंय हा. की गोरगरीब छकडा मालकांवर अन्याय नाही झाला पाहिजे. बर. आणि मैदान हे रितसर झालं पाहिजे. बर. मैदान मी दादांना पण शब्द दिलाय मैदान रितसर होणार आणि माया म्हणून कुठलं तुमच्या नावाला गालबोट लागणार नाही त्याची मी जबाबदारी घेतो. किती तारखेपासून नोंद चालू होणार आहे ती? 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत नोंद आहे. बर. आणि आपण नोंद ही ऑनलाईनच घेणार आहे, ऑफलाईन काही नोंद घेणार नाही. ऑनलाईन नोंद घेणार नोंद हो. आणि लॉट्स काय त्या दिवशी पाडणार आहे कसं? मग आदल्या दिवशी 26 तारखेला कुमटेच्या ज्योतिबा मंदिरामध्ये आपण लॉट्स काढणार आहे. बर. काय सांगताल मैदानाबद्दल? हे मैदान एक नंबर होणार, एक रितसर होणार, काय कुठलंही गालबोट लागणार नाही, एक नंबर मैदान होणार आहे. बर. आणि जशी ब्रह्मादादांची परंपरा आहे ती पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळं हे मैदान ही पूर्ण रितसर होणार. कोणाही एकाही व्यक्तीवर अजिबात काय अन्याय होणार नाही, काय नाही. हे असं आपण पूर्ण तयारी करून किती घेणार आहे आहे. मैदानाला? 800 फूट आहे. 800 फूट. 800 आणि खाली थांबायला जागा किती आहे काय? खाली थांबाय भरपूर जागा आहे. वन टाइम 10 लॉट जरी खाली गेले तरी काही अडचण नाही. बर. खाली थांबायला खाली थांबायला हा. आणि वर किती थांबायला जागा आहे काय? वर पण भरपूर जागा आहे. आणि आपण थांबण्यासाठी पुढे व्यवस्था करणार आहे. बर. की बाबा जेणेकरून गाडी लांब जाऊ नये त्यामुळे आपण आजूबाजूला अडचण विहीर वडानाला काय अडचण काहीच नाही. वडा बिडा चाल बिल कुठलं काय ताल बिल कुठले काय मोठे काय अशी अडचण नाही जेणेकरून की बैलांना दुखापत होईल किंवा वासरांना दुखापत होईल असं काहीच अडचण नाही. पण डायरेक्ट इलेक्ट्रिक बाईक ही अशी नाव करूनच देणार आहे. बर. हार पण घेऊन यायचं नाही, पेढ पण नाही, नारळ पण नाही, सगळंच आपण देणार आहे. महत्वाची बैलगाडी मालकानं मोकळच यायचं आणि गाडीच घेऊन जायचं. बर. ड्रायव्हर तुमच्याकडे काय होत्या मैदानाच्या फाटीबद्दल कशा कठीण आहे काय कसं काय? चांगलं रन आहे. आता ओपनचं मैदान झालंय या, काय अडचण नाही. बर. म्हणजे तिथं किनायचं मैदान झालंय ऑलरेडी. बर. आदत दुसऱ्याचं मैदान आता कसं उरकणारं मैदान किती म्हणजे 6च्या आत फायनल होईल? होणार की 6च्या आत फायनल झाला पाहिजे. लवकर चालू करणार, लवकर उरकणार. किती वाजता मैदान चालू होईल काय? 8ला चालू करणार आहे. 8ला मैदान चालू होणार. आणि लॉट्स आधीच काढणार कसं करणार? आदल्या दिवशीच लॉट्स आदल्या दिवशी. तुम्ही काय सांगताल मैदानाबद्दल? मैदानाबद्दल सांगायचं म्हणजे फाटी एक नंबर आहे. कारण यात्रेचं म्हणजे महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान तिथं आता 9 तारखेला झालेलं आहे. बर. त्यामुळे फाटीचा काही विषयच नाही तिथं. बर. आणि वासरांना पाळण्यायोग्य आहे फाटी. त्याने आत्ताच सांगितलं की बाईक नावावरती करून देणार आहे. आतापर्यंत सर्व मैदान होते पण तो पासिंगचा खर्च हा बैलवाल्याकडनं घेतला जातो. बर. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. काय वेळेस अशी परिस्थिती येते की असं वाटतं की बैल मालकाला याला जिंकली 20,000 रुपये कुठून आणतो. गाडी नको. वैयक्तिक मी त्याला अपवाद आहे. मी जवळजवळ आपल्या मानिकनं 13 ते 14 गाड्या जिंकलीत. बरं. आणि पदानं पैसे कोणी भरायचे परत? 20,000 रुपये 30,000 रुपये. मला सांगा फाटीची लांबी रुंदी किती आहे? मधली 14-15 फूट असेल. 15 फूट. आणि 800 फूट पल्ला आहे. 800 फूट पल्ला आहे. तर 27 तारखेला मित्रांनो मैदान आहे. काय बैल मालकांना काय आव्हान कराल तुम्ही? सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि सहकार्य करावं. मैदानाची शोभा वाढवावी. मैदानाची शोभा वाढवावी. चला, धन्यवाद.
धन्यवाद.